अजित पवार हे शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। बारामतीमध्ये गोविंद बागमध्ये अजित पवार दाखल झालेत। अमोल कोल्हे सुद्धा अजित पवार यांच्या सोबत या ठिकाणी शरद पवारांच्या भेटीसाठी काल लागलेल्या निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवार शरद पवार यांच्या भेटीसाठी दाखल झाले। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्या सोबत जोडलेले आहेत। अमोल, आपण पाहतोय पुणे पिंपरी चिंचवड मध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढत असताना या ठिकाणी पराभव झालेला आहे। हवा तितकासा या ठिकाणी त्यांना निकाल मिळालेला नाही। मात्र आता या निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवार शरद पवार यांच्या भेटीसाठी दाखल झालेत। अमोल, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? आपण पाहतो या ठिकाणी अजित पवार हे शरद पवार यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। अमोल कोल्हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित गोविंद बागेमध्ये ही भेट होतीये। या भेटी दरम्यान आता काय चर्चा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। तर काल महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर ही भेट आता महत्त्वाची मानली जाते। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्या सोबत जोडलेले आहेत। अमोल, आपण पाहतोय काल निवडणुकीच्या निकालानंतर आजची ही भेट अगदी महत्त्वाची मानली जाते। नक्कीच काल अजित पवारांना त्यांच्या होम ग्राउंडवरच मोठा धक्का बसलेला आहे। पुणे जिल्ह्यामध्ये अजित पवारांना पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये मोठा पराभव पत्करावा लागलेला आहे आणि त्यामुळे आता आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत। या अनुषंगानं दोन्ही राष्ट्रवादीने पुन्हा एकदा एकत्र लढावं का याबाबतची सुद्धा चर्चा या शरद पवारांच्या भेटीमध्ये झाली आहे अशी माहिती आहे। या बैठकीला अमोल कोल्हे, राजेश टोपे हे सुद्धा उपस्थित होते। खरं तर आज बारामतीमध्ये कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन होत आहे, ज्याला राज्यपाल उपस्थित राहणार आहेत। काही वेळानंतर तो कार्यक्रम सुरू होईल। मात्र त्याआधीच सकाळी आज अमोल कोल्हे आणि अजित पवार हे मात्र शरद पवारांना भेटण्यासाठी गेलेले होते। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी एकत्र येण्यामध्ये शरद पवार यांच्या पक्षाकडून ज्यांनी महत्वाची भूमिका बजावलेली होते ते अमोल कोल्हे होते आणि त्यामुळे आताही अमोल कोल्हे हे अजित पवारांसोबत शरद पवारांना भेटण्यासाठी गेलेले होते। दोघांमध्ये जवळपास पाऊण तास चर्चा झाल्याची सुद्धा माहिती आहे। आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुका त्याचबरोबर दोन्ही राष्ट्रवादीने आता कायमस्वरूपी एकत्र राहावं का याची सुद्धा चर्चा झाल्याची माहिती आहे। कारण फेब्रुवारी महिन्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार किंवा त्यांचं विलीनीकरण होणार अशा पद्धतीच्या चर्चा सुरू होत्या। त्या दृष्टीनं आजची ही बैठक होती का हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल। पण एकीकडे काल जो धक्का अजित पवारांना बसलेला आहे किंवा दोन्ही पवारांना बसलेला आहे, त्यामुळे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये तरी जिल्हा परिषद आपल्या ताब्यात राहावी यासाठी अजित पवार आणि शरद पवार नेमकी काय रणनीती आखतात हे पाहणं महत्वाचं असेल। आता शरद पवारांनी काय नेमकं अजित पवारांना सूचना केलेल्या आहेत हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल। पण पुण्यामध्ये ज्या पद्धतीने अजित पवारांना मोठा धक्का बसलेला आहे, अजित पवारांचं जे कॅम्पेनिंग त्यांनी केलेलं होतं ते पुणेकरांना रुचलेलं दिसत नाही आणि त्यामुळे पुणेकरांनी भाजपला साथ दिलेली आहे। पण ग्रामीण भागातल्या ज्या निवडणुका आहेत, ज्याला आपण जिल्हा परिषदेच्या निवडणुका म्हणतो, पंचायत समितीच्या निवडणुका आहेत, तिथं राष्ट्रवादीचा करिश्मा कशा पद्धतीने चालेल किंवा काय रणनीती आखायला लागेल या अनुषंगाने ही भेट होती का याची सुद्धा आता चर्चा सुरू झालेली आहे आणि त्यामुळे पुढील काळामध्ये या दोन्ही राष्ट्रवादीच्या तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।